नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हर्टेक्स करिअर टाइम्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की MST CET जे काही रजिस्ट्रेशन सुरू होईल, त्यासाठी अपार आय-डी कंपल्सरी जो केलेला आहे, तो कशा पद्धतीने जनरेट करायचा आहे, डिजिलॉकरचं अकाउंट कसं ओपन करायचं आहे, तिथं प्रोसेस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तो तुमच्या CETcell.mahacet.org ह्या वेबसाईटवरती तुम्ही आल्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 है ना. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. स्क्रीन लोड होतीये, ज्याच्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन जर करणार असाल, म्हणजे नवीन युजर आहात, आतापर्यंत रजिस्ट्रेशन नाही केलेलं आहे, तर त्यांनी इथं रजिस्टर वरती क्लिक करायचं. त्याच्यापूर्वी आपल्याला अपार आयडी जो आहे तो जनरेट कसा करायचा, याच्यासाठी दोन PDF त्यांनी दिलेले आहेत. एक तर डिजिलॉकरचं अकाउंट कसं काढायचं आहे आणि अपार आयडी जनरेट कसा करायचा आहे. पहिल्यांदा तर डिजिलॉकरचं अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे. ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर डिजिलॉकरची जी काही वेबसाईट आहे, इथे युजर मॅन्युअल पण तुम्ही पाहू शकता. ह्या युजर मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे की तुम्हाला कशा पद्धतीनं अकाउंट ओपन करता येईल डिजिलॉकर मध्ये, है ना. याच्यामध्ये जर तुम्ही PDF मध्ये बघत असाल, तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, ह्या वेबसाईट वरती यायचं आहे. digillocker.gov.in म्हणजे ही गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे, ह्याच्यावरती आल्यानंतर इथं लॉग इन आणि रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे. आपण बघूयात. ठीक आहे, लॉग इन रजिस्टर वरती क्लिक केलात, त्याच्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर तुमचा जो काही आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे, किंवा इथं जर तुम्ही पाहू शकत असाल तर आधार नंबर पण टाकू शकता. आधारवरती क्लिक केला तर इथं तुम्हाला ऑप्शन येईल की आधार नंबर जो आहे तो आधार नंबर इथं तुम्ही टाकायचा आहे. ठीक आहे, एक तर तुम्ही मोबाईल नंबर टाका किंवा आधार नंबर टाका, दोन्हीही चालतील. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पुढची प्रोसेस जर आपण बघितली, तर याच्यामध्ये आधार नंबरचं आपण आता बघितलं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन जो आहे तो तुम्हाला इथं जनरेट करायचा आहे. ठीक आहे, कुठलाही पिन तुम्ही ठेवू शकता, तो लक्षात ठेवायचा आहे. जरी विसरला तरी फॉरगॉट पिन आहे इथं, है ना. पिन झाल्यानंतर पुढची प्रोसेस आहे की तुम्हाला इथं तुमचा आधार दिसेल आणि तुमचं डिजिलॉकरचं जे काही अकाउंट आहे ते ओपन झालेलं तुम्हाला इथं दिसेल. आता ह्याच्या पुढे तुम्हाला डिजिलॉकरचं अकाउंट तुमचं ओपन झालंय. आता तुम्हाला काय करायचं आहे, अपार आयडी जनरेट करायचे. काय करायचं आहे, अपार आयडी जनरेट करायचे. तर अपार आयडी कशी जनरेट करायची आहे, तर इथं आपण बघू शकतो. ह्याच्यामध्ये युजर मॅन्युअल जे आहे सीईटी सेलने दिलेलं, याच्यामध्ये पण खूप छान पद्धतीने आपल्याला इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता इथं बघा. हे झालं डिजिलॉकरचं. लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल किंवा तुमचं अकाउंट पूर्वी नसेल, तर तुम्हाला रजिस्टर वरती क्लिक करून, जसं आपण मगाशी बघितलं, एकतर तुम्ही मोबाईल नंबर थ्रू किंवा आधार नंबर थ्रू लॉग इन करू शकता. दोन्ही ऑप्शन्स आहेत. पिन सेट करायचे. पिन सेट केल्यानंतर तुमचा डिजिलॉकरचं अकाउंट ओपन होईल. ह्याच्यावरती सर्च डॉक्युमेंट हे जे दिसतं तुम्हाला, सर्च डॉक्युमेंट, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला टाईप करायचं आहे अपार, APAAR, अपार. रिझल्ट मध्ये तुम्हाला एक रिझल्ट फाउंड होईल. हा वाला रिझल्ट इथं दिसतोय, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अपार आयडी असं दिसेल, है ना. ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अपार आयडी वरती क्लिक केल्यानंतर काही डिटेल्स आहेत. बाय डिफॉल्ट तुमचं आधार वरती जे नाव आहे त्याच पद्धतीने आधारवरचं नाव इथं तुम्हाला दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल आणि जेंडर दिसेल. ह्या गोष्टी बाय डिफॉल्ट आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आयडेंटिटी टाईप मध्ये, आयडेंटिटी टाईप मध्ये काही ऑप्शन्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर ते ऑप्शन्स कुठले आहेत, तर तुमचा रोल नंबर असेल, इथं खालच्या इमेज मध्ये तुम्ही क्लिअरली बघू शकाल. तुमचा आयडेंटिटी टाईप मध्ये रोल नंबर असेल, रजिस्ट्रेशन नंबर असेल, एनरोलमेंट नंबर असेल, किंवा नवीन ऍडमिशन असेल, किंवा काहीच नाहीये. म्हणजे 11वीला जे ऍडमिशन तुम्ही घेतलं, आता तुम्ही 12वी मध्ये आहात, तर तुमचा काही रोल नंबर असेल, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, किंवा तुमचा एनरोलमेंट नंबर असेल, तो कुठलाही आयडेंटिटी टाईप तुम्ही चूज करू शकता, है ना. आयडेंटिटी टाईप मध्ये, आयडेंटिटी व्हॅल्यू मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचा जो काही रोल नंबर आहे तो आयडेंटिटी व्हॅल्यू मध्ये इथं वरच्या बॉक्स मध्ये आपण बघू शकतो. आयडेंटिटी व्हॅल्यू मध्ये तुम्ही जर रोल नंबर इथं चूज केला असेल, तर इथं रोल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. एनरोलमेंट नंबर तुम्ही आयडेंटिटी टाईप मध्ये सिलेक्ट केला असेल, तर तुम्हाला इथं एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे, है ना. त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत ज्या आहेत त्या ऍडमिशन इयर, इथं बघू शकता ऍडमिशन इयर.
तर तुमचं जे काही ऍडमिशन त्या कॉलेजला पर्टिक्युलरली झालेलं आहे, तर 11वीला समजा 2024 मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल, तर 2024 हे ऍडमिशन इयर तुम्ही सिलेक्ट करू शकता. 23 मध्ये घेतला असेल तर 23, 25 मध्ये घेतला असेल तर 25. मोस्टली आता तुम्ही 11वीला जर 24 मध्ये असाल तर 12वीला 25 मध्ये आहात, है ना. तर 24 तुम्ही सिलेक्ट करू शकता जर 2024 मध्ये 11वीला त्या पर्टिक्युलर कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल. पुढे तुम्हाला काय निवडायचं आहे ऍडमिशन इयर नंतर, की कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही आहात. ठीक आहे. आय एम अ स्टुडंट ऍट वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला हा बॉक्स ओपन होईल. याच्यामध्ये सर्च करू शकता तुमचं पर्टिक्युलर कॉलेज. जर ह्या लिस्टमध्ये तुमचं कॉलेज येत असेल तर ठीक आहे. नसेल तर बोर्ड जरी येत असेल तरी तुम्ही इथं बोर्ड सिलेक्ट करू शकता, जो काही तुमचा बोर्ड आहे तो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर गेट डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं. गेट डॉक्युमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा अपार आयडी ह्या पद्धतीने जनरेट होईल आणि इथं तुम्हाला अपार आयडी तुमचा जो काय आहे तो इथं दिसेल. एवढी प्रोसेस सिंपल आहे, छान आहे, महत्वाची आहे. सीट रजिस्ट्रेशनच्या वेळेस ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एमएसटी सीईटी 2026 साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, कुठले पॉईंट्स महत्वाचे आहेत, कुठल्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे, कुठली कॅटेगरी निवडायची आहे, हे सगळं इन डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत. अशाच नवीन नवीन गोष्टी ऍडमिशन रिलेटेडच्या, सीईटीच्या रिलेटेडच्या, महत्वाचे टॉपिक्स रिलेटेडचे, बोर्ड्स एक्झामच्या रिलेटेडचे टिप्स अँड ट्रिक्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनल्सवरती वर्टेक्स करिअर टाइम्स मध्ये पाहायला मिळतील. खाली कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, ती जॉईन केला तर तिथेही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी खूप महत्वाच्या, ज्या तुम्हाला इथून पुढे ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत ज्या लागणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. थँक्यू.